आता आपण ह्याच्यामध्ये काय पाहिलं होतं का, शुद्ध ज्ञान शुद्ध चारित्र्य असताना देखील अपिशब्द आला ना, तरी देखील जोपर्यंत तुमच्या ठिकाणी उत्कृष्ट भक्ती होत नाही तोपर्यंत अमर्याद सुख प्राप्त होत नाही. म्हणजे ती किल्ली वगैरे मध्ये अवंचिका किल्ली, परंतु असं का म्हटलं शुद्ध ज्ञान शुद्ध चारित्र्य असताना सुद्धा काय कमी पडलं? शुद्ध ज्ञान शुद्ध चारित्र्य आहे आणि तरी सुद्धा तुझ्या ठिकाणी उत्कृष्ट भक्ती होत नाही तोपर्यंत. म्हणजे काय घ्यायचं त्याच्यातून? श्रद्धा घ्यायचं. म्हणजे सम्यक दर्शनच नसेल तर शुद्ध ज्ञान शुद्ध चारित्र्य आहे अनादिकाळापासून, म्हणजे स्वभावरूपच आहे ते, फक्त सम्यक दर्शन प्राप्त झालं नाही. उत्कृष्ट भक्ती म्हणजे सम्यक दर्शन. शुद्ध ज्ञान कसं म्हणायचं? शुद्ध ज्ञान म्हणजे आता हे घेतले की सामान्य ज्ञान आहे, ज्ञान गुण आहेच आहे, चारित्र्य गुण आहेच आहे, परंतु फक्त सम्यक दर्शन होत नाही तोपर्यंत ते अमर्याद सुखाची किल्ली सापडत नाही असं सांगितलं. म्हणजे ती पण न फसवणारी अवंचिका. नियमसारमध्ये पण भगवंतांना अवंचक म्हटलेलं आहे. म्हणजे याला खूप महत्त्व आहे की विश्वास कसा असला पाहिजे की तो कधीच त्याच्यावर न उडणार नाही. अशा प्रकारचे भगवानच विश्वासास पात्र आहेत की ते, म्हणून त्यांना नाव दिलं प्रमाण. देव एव प्रमाण म्हटलं ना, देवच माझे काय दोष आहे त्यांच्याच पुढे मी हे सगळं सांगतो, कारण तेच मला प्रमाण आहे. म्हणजे ते काही वाकडं तिकडं माझं काही करणार नाही, जी खात्री आहे अहित करणार नाही, हितच करणार आहे. अशा रीतीने ही खात्री किंवा हा विश्वास ही श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि श्रद्धा म्हणजे सम्यक दर्शन झालं नाही तर मग वेदविज्ञान करून तो तशा प्रकाराने पण ज्ञानचारित्र्याचं सुद्धा परिवर्तित होत नाही. म्हणून सम्यक दर्शनाचं महत्त्व दाखवणारा हा श्लोक 13वा. आता 14वा श्लोक पाहिजे. प्रच्छन्न खल्वयमगमयैरन्धकारे समन्ता मुक्ते पन्थास्थपुटितपदः क्लेशकर्तैरगाधैः तत्कस्तेन व्रजति सुखतो देवतत्त्वावभाषी यद्यग्रे न भवति भवद्भारती रत्नदीपः. आता इथं मार्ग तर आक्रमण करतोय, परंतु मार्गात खूप अडचणी येत आहेत. मग ते सुखपूर्वक त्या मार्गाने जाण्यासाठी काय सांगितलं, ही तुमची भारती म्हणजे वाणी, दिव्यध्वनी, आणि तीच एक रत्नदीप आहे. ती दिव्यध्वनी रूपी रत्नदीप जर माझ्या पुढे नसता तर मी खाच खळग्यात पडून रस्ता चुकला असतो किंवा तिथंच माझं काहीतरी झालं असतं. पण तुमचा हा रत्नदीप मला इतका उपयोगी पडला की किंचित मात्रही मला आता मार्गामध्ये संकट वाटत नाही किंवा कसल्याही प्रकाराने अंधकार वाटत नाही. म्हणजे मी सुखपूर्वक गमन करतोय, हे ह्याच्यामध्ये दाखवायचं आहे. मग आता इथं पाहिजे, हे देवा अयमुक्ते हे पंथा, हा जो मुक्तीचा मार्ग आहे,
खलू म्हणजे खरोखर, समंतात म्हणजे चहूबाजूनी, अगमयेही अंधकारेही, समंतात म्हणजे चहूबाजूनी, अगमयी अंधकारे, पापरूपी अंधकाराच्या द्वारे प्रच्छन्न झाकला गेलेला. काय सांगितलं? आजपर्यंत मी मुक्तीच्या मार्गात का आलो नाही, तर तो इतका पापरूपी अंधकाराने झाकलेला आहे की तो मला दिसणं किंवा त्या मार्गाने जाणं हे शक्यच झालं नव्हतं. म्हणून मग काय सांगितलं, तो मुक्तीचा मार्ग अतिशय अंधकार, पापरूपी अंधकाराने झाकला गेलेला, आच्छादित झालेला, अगाधेही क्लेशकर्तही स्थपुटीत पद. आणखी तो मार्ग कसा आहे? अगाध म्हणजे खोल, अतिशय खोल. काय आहेत? क्लेशकर्त म्हणजे त्या मार्गामध्ये क्लेशाचे खड्डे खूप आहेत आणि त्या खड्ड्याच्या म्हणजे खोल अशा क्लेशाच्या खड्ड्यांच्या द्वारे स्थपुटीत पद. तो मार्ग असा झालेला आहे, स्थपुटीत म्हणजे खास खळगे निर्माण करणारा झालेला आहे, उंच सखल असा झालेला आहे तो मार्ग. आणि मग अशा ठिकाणी मी चालत असताना यदि अग्रे अग्रे, पुढे पुढे जर तत्वावभाषी म्हणजे तत्वाचा प्रकाश करणारी भवत भारती रत्नदीपक, तुमची वाणी हाच कोणी रत्नाचा खचित दिवा आहे. आणि न भवती, तो जर नसता तर ते न सुखतः क व्रजती, तर त्या मार्गाने तो सुखपूर्वक कोण बरे जाईल, अर्थात कोणी सुद्धा जाणार नाही. सुखपूर्वक मार्ग आक्रमण करण्यासाठी फक्त तुमचा कोणता दिवा आहे? भारती म्हणजेच वाणीचा, वाणी म्हणजे दिव्यध्वनी, दिव्यध्वनी रूपी हा जो दिवा रत्नदिवा आहे आणि तो माझ्या पुढे पुढे आहे. मी चालते तसं तसं तो दिवा मला प्रकाश देतोय. म्हणजेच दिव्यध्वनीतून मला मार्ग समजतो की हाच योग्य मार्ग आहे रत्नत्रय, त्याशिवाय मोक्ष मार्ग होऊ शकत नाही. मग आता या ठिकाणी सगळी उपमा कोणती कोणती घेतली? पापरूपी अंधकाराने व्याप्त झालेला मार्ग म्हटलं. म्हणजे माझ्या जीवनात मी इतकं अनादी काळापासून पाप केलं, शरीराचं मोह हेच मोठं पाप झालं. आणि त्या मोहाने मी कसं आहे की इकडे तिकडे भ्रमण करत असताना सगळीकडं अंधकारमय, जीवन सगळं अंधकारमय झालेलं होतं. पण हे मला आत्ता कळते, त्यावेळेस वाटत होतं सुख आहे, चांगलं आहे असं वाटत होतं. आपल्याला पण असं वाटतं की काय चांगलंच असते. आणि फक्त शास्त्र सांगतात, त्यागी सांगतात, रंगवतात, कारण कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणतो की तिच्या हाताला येत नाही म्हणून. मग तसं ह्यांना मिळत नाही म्हणून असं सांगितलंय. आम्हाला किती मिळतंय, किती सुख आहे आणि उगाच काहीतरी रंगवतात असं वाटतं. परंतु वास्तविक रूपाने काय सांगितलं की अशा पापरूपी अंधकारामध्ये मी इतका गिरला गेलेला होतो आणि त्याच्यानंतर म्हणजे पश्चातापाची भूमिका केली. आणखी मग त्या मार्गात खड्डे कशाचे होते? तर क्लेशाचे. कारण संसारात जोपर्यंत रुची वाटते तोपर्यंत सगळे खड्डेच आहेत क्लेशाचे. कारण रुची वाटणं हेच मोठं काय आहे? पाप आहे. आणि त्यात परत मग अंतराय कर्म, पाप कसं? अंतराय कर्म बांधतो ना, आपल्याला ते मिळावं, आपल्याला ते असावं. म्हणजे शरीराच्या मोहाने अंतराय कर्म बांधत असतो. केव्हा बांधतो अंतराय कर्म? कुठल्या वेळेला? फक्त एखादी वस्तू कोणाला दिली नाही किंवा तीच आपल्याला मिळवली तरच अंतराय कर्म झाले की नाही? इच्छा तर आहे की, पण क्षणाक्षणाला अंतराय कर्म घाती कर्मात आहे की नाही? समयासमयाला घाती कर्माचा बंध होतो, त्यात अंतराय कर्म आहे. मग त्याचं कारण कोण आहे? तर आपण ते काय भजन तुम्ही म्हणता ना, संसार के सुख सारे सुख संसार को अर्पण के. म्हणजे काय सांगितलं त्या? सारे सुख संसार के
संसार को अर्पण किए, छोड़ कर महलों की खुशियाँ कर चले दीक्षा ग्रहण। हे विरागी, हे हे चंद्रप्रभूचे म्हणजे ह्याच्यात काय सांगायचं, संसार के सारे सुख संसार को अर्पण की, म्हणजे आम्ही का ग्रहण केलं होतं तर अज्ञान होतं, मोह होतं, तोपर्यंत ह्या संसारात भागीदार होत होतं. आता 5000 मनुष्यवर उंचीवर गेले म्हणजे आता आम्ही तुमच्यात कशातही भागीदार नाही असं दाखवून दिलं केवली भगवंतांनी. मग तसं दिगंबर दीक्षा घेताना सुद्धा या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या सुखाची इच्छा राहिली नाही. सगळं काही तिथनं त्यांनी अशी पाठ फिरवली तिकडं की मुख झाले खऱ्या मार्गाकडे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी सांगितलं की दिगंबर दीक्षा घेऊन त्यांनी काय केलं तर शरीराचा मोह सोडला ना मुख्य म्हणजे. आणि शरीराच्या मोहानेच आजपर्यंत एवढं लागेल कपडे, एवढं खायला लागेल, एवढी घरं बंगल्या वगैरे लागतील, एवढं गाड्या लागतील, असं लागल म्हणून काय काय जपून ठेवलं होतं घरामध्ये. ते काहीतरी सांगतात ना, ऊंची ऊंची वस्त्र आपने कैसे त्याग दिए, हमसे तो फटे पुराने कपडे नहीं छूट सकते. म्हणजे असं ते पण एक भजन आहे की आमच्याकडून फाटलेले कपडे सुद्धा सुटत नाही, तुम्ही उंची उंची कपडे सोडून कसे काय निघून गेला, कैसे निकले घर छोड़ के असं जे म्हटलंय. मग त्याच्यामध्ये सुद्धा असं सांगितलं पण एक भजन आहे. तर म्हणून त्या ठिकाणी सगळंच घेतलंय त्यांनी की हमसे बासी पुरानी रोटी नहीं छोड़ सकती, कैसे निकले पकवान छोड़ के, असं प्रत्येक ह्याच्यावर ते घटवलेलं. मग तसं ह्याच्यातनं पण हेच सांगितलं की हेच इतकं मोठं पाप होतं घाती कर्म. आणि त्या घाती कर्मातच आम्ही ज्ञानावरण किती बांधत होतो, दर्शनावरण किती बांधत होतो, अंतराय वगैरे किंवा अजून मोह तर सगळ्याचा राजाचा आहे. त्यामुळं त्या कारणाने अजून किती जपून ठेवण्याचे, परिग्रह संचय करण्याचे, नरकात गेलो त्यासाठी. कारण बहुआरंभ बहुपरिग्रह करून तो नरकात जातो आणि किती वेळा नरक निगोत वगैरे अशा प्रकारचं दुःख भोगलं. मग हेच पापरूपी अंधकाराच्या जीवनात पसरला आणि त्या कारणाने मार्ग काही दिसेत ना. पण आता मात्र असं आहे की ते किती क्लेशाचे खड्डे पण संपले, म्हणजे सगळं दिसू लागले. हे सगळं संसारात क्लेश खूप आहे, आपुलता आहे, आर्तध्यान आहे, उंच सकल म्हणजे विषमता घेतलं खरंच ते उंच सकल आहेत. म्हणजे सगळं संसारात जोपर्यंत या शरीराच्या मोहाने राहतो, जन्म मरण करतो, तोपर्यंत विषमता आहे, स्पर्धा आहे त्या ठिकाणी की तुम्ही असे, आम्ही पण त्याच्यापेक्षा उत्कृष्ट चांगले, असं किती स्पर्धा सगळ्या ठिकाणी लावल्या. म्हणजे विचारापासून ते शरीरापर्यंत किंवा जर काय धनापर्यंत, परिग्रहापर्यंत. पण वास्तविक रूपाने हे सगळे खाचखळगे आहेत. आणि तसा मार्ग चालत असताना आता बरोबर तुमचा हा दिव्यध्वनिरूपी दिवा असा मला पुढे पुढे जाताना उपयोगी पडतोय की किंचित मात्र आता कशाचं भय राहिलं नाही. मग ते कोणाचं घडले पुराणामध्ये सांगितलेलं, कृष्ण जन्माला आल्यानंतर 7व्या महिन्यातच जन्माला आला आणि मग त्यावेळेस कंसाला तर त्याचं काही भानच नाही, तो निवांते 9व्या महिन्यात समजा. मग आता तो रातोरात त्याला उचलून दुसरीकडे नेऊन ठेवायचा. मदत कोण करणार? रात्री एवढ्या भयानक अंधारामध्ये आवाज न करता जायचंय, कंसाला न कळता जायचंय. आणि तशा अवस्थेतून तो मार्ग पार पडताना मध्ये नेमकी एक नदी येते. त्या नदीला
कृष्णाचा फक्त पाय लागला तर ते लागलीच दुभंगली गेली आणि त्यांना रस्ता मिळाला. पण एवढा अंधार होता की एक बैल पुढे होता आणि तो बैलाच्या शिंगावर एक दिवा होता आणि त्या दिव्याच्या प्रकाशात ते चालत होते आणि व्यवस्थित त्यांना कुठं जायचं, कसं पोचायचं वगैरे सगळं सुखपूर्वक झालं. कोण होता तो बैल? बैल तो म्हणजे वैकृिक शरीर धारण करणारा देव होता आणि त्या देवाने ही मदत केलेली होती की त्यांना बरोबर आता ते कृष्ण नारायण म्हणजे आता हा नारायण पदाचा मग त्याचं पुण्य एवढं आहे की तो मारला जाणार नाही कोणाकडून आणि व्यवस्थितच त्याचं पालन होईल अशा ठिकाणी त्याला तिथं पोचवायचं. हे सगळं पोचलं, सगळं झालं, पण त्याचं एक कारण असं आहे परिणाम. काय केले होते परिणाम? ज्यांच्या घरी तो वाढला तर ती पूर्वभूमात आरिका होती आणि त्या आरिकेने काय केलेलं होतं? निदान केलेलं होतं की ह्यांचं मी पालन पोषण करेल. ती म्हणजे आरिका होण्याच्या पूर्वी ताई असते आणि आता सुद्धा ते संस्कार ते मुनी झालेले असतात कृष्णाचा जीव आणि मग ह्यांचं मी पालन पोषण करेल अशा प्रकारचं निदान पाहते आणि बरोबर त्यांच्याच घरी कृष्णाचं निमित्त कंसाचं फक्त निमित्त आणि त्यांच्या घरी पोचवायचं, तिथं वाढायचं, वाढणार हे सगळं असं घटना घडत राहतात म्हणून. आणि ते 6 जण पण दुसरीकडेच पाडले गेले. मग ते पण 6 मुलं जुळी झालेली होती 3 वेळा. तर ती सुद्धा त्याच्याविषयी सुद्धा निदानच आहे. ते 6 मुनी असतात पूर्वभवात आणि मग ते ह्यांचं ती देवकीने केलेलं निदान असतं. ते देवकी पण पूर्वभवात आरिका असते आणि देवकीलाच ही झालेली मुलं असतात 6 मुलं. मग त्यावेळेस ती निदान करते की ह्या 6 मुनींना पाहून ह्यांचं हे किती चांगली उत्कृष्ट साधना करतात, ही माझी मुलं असतात. तर मग तिला फक्त मुलं केव्हा मिळाली? ही आहार देतानाच फक्त. कारण का तर हे 6 जण क्षारणमुनी झालेले असतात आणि चारणमुनी म्हणून ह्यांच्या घरी आहाराला येतात. तेव्हा मग ती ओळखत नाही की 3 वेळा आपल्या घरी कसे काय आले हे मुनी, एकच म्हणजे दोघे. तर मग त्यावेळेस तिथं सांगितलं की एका दिवशी 3 वेळा नाही आलेले हे तर तुझीच ही 6 मुलं आहेत, जुळे सगळे चारणमुनी झालेले आणि ते 3 वेळेला वेगवेगळे मुनी आलेले हे सांगितलं. मग तिला ते पडतं म्हणजे कसे भाव केले आणि कसा उदय आला. म्हणून कधीच चांगलं धर्माच्या विषयात सुद्धा निदान कधी करायचं नाही की ह्यांची साधना पाहून चांगले माझी मुलं असती तर एवढा जरी विचार केला तरी काय आहे तशा पद्धतीने तिला ते किती म्हणजे त्या वाचवायचं, त्याला न्यायचं, एवढं संकट आकुलता वगैरे होतं. म्हणून निदानाचं फळ हे चांगलं मिळत नसतं, उलट जास्त त्रासदायक असतं. मग इथं त्यांनी सांगितलं की वास्तविक रूपाने हे जे झालेलं आहे काय ते 6 मुलं आत्ताचे श्रीकृष्णाचे भाऊमध्ये झाले होते का? कृष्णाचे पहिले 6 भाऊ पहिले म्हणजे आत्ताच्याच भावाचे मोठे 6. देवकीच्या आधीचे 6 मुलं. कृष्ण हा शेवटचा. कृष्ण शेवटचा आहे. 7वा मुलगा कृष्ण. पण पहिले जुळा 6. झाल्यामुळे अजून एक जुळा कोण होतं श्रीकृष्ण? कृष्ण ते विष्णू होते, होते. त्याच्या आधी 3 श्री जुळे कृष्ण झाले. होते का? हां, त्याच्या आधी 3 जुळे झाले. असं आहे का? भेटून या मग देवकीला. 18 असेल बहुतेक. आणि त्याच्या अगोदरचा बलराम. बलराम 7वा मुलगा. बलरामाने ती मदत केलेली असते कृष्णाला न्यायला. वसुदेवाबरोबर बलराम असतो. ते 8वा मुलगा. ते पहिले वध केलं होतं ते कसं काय केलं होतं मग कंसाने? कंसाने मुलीचा वध केला, ह्यांचा नाही केलेला. ते कुठून आली मुलगी? हं? ते कुठून आले? ती मुलगी म्हणजे ज्यावेळेस कृष्ण पोचवला आणि त्यांना ती मुलगी झाली होती
ते त्यावेळेस आई म्हणत होती की मला मुलगी नको, कारण मी तर मला मुलगा पाहिजे होता, मग ते तुम्ही देवीला परत देऊन टाका असं म्हणून वडिलांना पाठवलं असतं मुलीला घेऊन. आणि ते बरोबर आलेले असतात, रस्त्यातच यांची भेट होते, मुलाला देतात आणि मुलगी घेऊन जातात. त्यावेळेस ते तिचा वध करत नाही, फक्त तिचं नाक चपट करतो तो कंस. म्हणजे त्या मार्गाने ते काय आहे, सुखाने कोण जाईल जर ते नसतील, तो दिवा नसेल तर. हे थोडक्यात ही उपमा जी दिलेली दिव्याची, अंधकारात सापडलेला जो आहे, म्हणजे स्वतःच पापाच्या परिणामाचं तो प्रतिक्रमण करतो. नाही, त्यांनी पहिला 6 मुलांचा वध केला ना म्हणतात का कंस? असं सांगतात ना, तसं नाही करू आहे का? शकलं. हा, ते मेलेली मुलं आणलेली हां, असतात, हे सांग. त्याच्या जागी मेलेलीच मुलं आणलेली, पण ते फक्त नुसतं एक समाधान म्हणून तो हे करून म्हणजे जन्मला ह्यांना हलवलं आणि तिथं दुसरी जुळी ज्यांना झालेली असतात ती आणतात तिथं, पण ती मृत असतात. म्हणून याच्यातनं काय समजून घ्यायचंय की हा प्रच्छन्न म्हणजे झाकला गेलेला आपला जो मार्ग आहे, खरा मार्ग झाकला गेला कशाने, तर पापरूपी अंधकाराने. आता अध्यात्म कसं घटवणार या ठिकाणी, आपल्या मिथ्या परिणतीने अनादी काळापासून झाकलं गेलेलं, कोण स्वतःचं स्वरूपच झाकलं गेलेलं मार्ग म्हणजे काय, आत्माच मोक्ष मार्ग आहे, आत्माच मोक्ष आहे. आणि तो आत्माच झाकला गेला म्हणजे आत्मा आहे याची ओळखच झाली नाही अनादी काळापासून. आणि म्हणून तिथं सांगितलं की ते सगळे खड्डे सुद्धा कशाचे होते, तर मिथ्यात्वाबरोबर असणारे जे जे सगळे विपरीत परिणाम, विभाव परिणाम, तेच क्लेशाचे खड्डे. मग त्या खड्ड्यातून बाहेर पडायचं किंवा त्या खड्ड्यातून व्यवस्थित पाहून चालणं हे तर होतच नव्हतं. म्हणून कोणते खड्डे पडलेले आपल्याला तर इथं सांगतोय की हे मिथ्यात्व पाप आणि त्याच्याबरोबर असणारे असंख्यात परिमाण हे क्लेशाचे खड्डे, विभावरूप परिणाम. आणि परत उंच सकल का, तर त्याच्यामध्ये मी एवढं अहंकार करत राहिलो की मी उत्कृष्ट आहे, माझं ज्ञान चांगलं आहे किंवा माझं रूप चांगलं आहे, असे मत केले ना. गर्व कशाचे केले, 8 प्रकारचे गर्व केले. मग हेच आमची उंच सकलता, म्हणजेच मार्गाची उंच सकलता, म्हणजे स्वभाव तर समान सगळ्याचा असताना हे न जाणता मी एक विशेष आहे असं दाखवलं. परंतु त्या कारणानेच मी या ठिकाणी खड्ड्यात पडण्याचा प्रसंग, संसाराच्या खड्ड्यात पडण्याचा प्रसंग आला होता. पण मला आता ती भारती म्हणजे कोणती घेतली, आता भारतीचा रत्नदीप. तर दिव्यध्वनी हे व्यवहाराने भगवंतांच्या विषयी म्हटलं, आणि ते दिव्यध्वनी ऐकून आपल्याला जे भावश्रुत झालं तोच एक मोठा रत्नदीप, आणि आपल्यामध्ये तो ज्ञान रूपाने विराजमान आहे. आणि त्या भेद विज्ञानाच्या दिव्यातून मी जेव्हा सुखकर अशा रीतीने मार्गाने चालतो, म्हणजेच काय आहे, मोक्ष मार्गात प्रविष्ट होऊन मोक्षाला म्हणजे खऱ्या आनंदाला प्राप्त होतो. जोपर्यंत हे रत्नत्रयाला प्राप्त होत नाही तोपर्यंत तो सुखाने कसा ह्या संसारात राहू शकेल, अर्थात राहू शकणार. हे देवा, हा मुक्तीचा मार्ग खरोखर आस म्हणतात, म्हणजे चहूकडून पापरूपी अंधकारांनी आच्छादिलेला आणि अति खोल अशा क्लेशरूप खाचांनी उंच सखल झालेला आहे. तर यात पुढे पुढे सप्ततत्वाचा प्रकाश करणारी तुझी वाणी हाच कोणी रत्नखचित दिवा नसेल तर त्या मार्गाने सुखाने कोण जाईल. भावार्थ, हे देवा, हा मोक्षमार्ग पापरूपी अंधकारांनी व्याप्त झालेला क्लेशरूपी खड्ड्यांनी उंच सखल असा दुर्गम झाला आहे. जर तुझा तत्वज्ञान प्रकाशरूपी दिवा नसता तर त्या मुक्तिमार्गाने सुखपूर्वक कोण बरे गेला असता.
तात्पर्य, तुझ्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला असता मुक्तिमार्ग सुलभ होतो. प्रच्छन्नः खल्वयवमधु समन्तात् मध्ये पंथास्तकुटितपद क्लेशगर्तेरगाधे तत्सस्तेन व्रजति सुगतो देवतत्त्वावभासि यद्यग्रे न भवति भवत् भारती रत्नदीपः. सावधान. डाव्या हातावर जोहार ठेवा, ताठ बसा. जाणण्याचा प्रयत्न करा. हा मी नित्य निरावरण स्वरूप निष्कर्म परमात्मा आहे. स्वतःचा आत्मा जाणा. हा आत्मा शुद्ध आहे, पवित्र आहे. सर्व विभावांनी, सर्व क्लेशांनी सर्वथा रहित आहे. तीन लोकांमध्ये सुंदर अशा निज आत्म्याचा अनुभव करा. या आत्म्यामध्ये कोणतीही बाधा नाहीच, दुःख नाही, पीडा नाहीच. अव्याबाध स्वरूपोऽहम् निरावरण स्वरूपोऽहम् शुद्ध निर्मल स्वरूपो